सकाळी देवांना पुरणपोळीचा नैवेद्य, दुपारी पंचामृत अभिषेक आणि रात्री संपूर्ण गावकरी जमा होऊन होळी पेटवतात. आमच्या गावात होळी अशी साजरी होते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण आमच्या गावात होळीची ही पारंपरिक पद्धत पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिला मी कुकर लावून घेत आहे. तर पुरणपोळीसाठी 1 पेला चण्याची डाळ घेतली. ती धुवून छान घेतल्यानंतर त्यात 1.5 पट म्हणजे 1.5 पेला पाणी घालून ती सर्वात खाली कुकरमध्ये लावली. नंतर वरणासाठी तूर डाळ धुवून लावली आणि तांदूळ धुवून तो भातासाठी लावला. आता पुरणपोळीचं पीठ मळायचं आहे. तर पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी नुसता मैदा घेतला तरी चालतो, नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालते. तर मी इथे मैदा घेतला आहे आणि त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, दोन्ही चाळून घेतलं. मग त्यात मीठ चवीपुरता आणि अगदी किंचितशी हळद टाकली आणि वरतून साजूक तूप टाकून ते मळून घेते आहे. सुकं पीठ मळून घ्यायचं आणि त्याची मूठ बनते काय ती पाहायची आणि मग पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित नेहमी मळतो तसेच मळून घ्यायचे. पीठ मळतानाच बाजूला कुकरच्या पण आता शिट्ट्या होणार आहेत. तर या पिठाला तेल लावून घेतलं आणि मी एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता. तसं हे पीठ असं छान मळून घेऊन ते मग एका भांड्यामध्ये ठेवलं आणि त्यावर पाणी टाकून ते झाकून ठेवलं. असं अर्धा तास करायचं आहे. तर म्हटलं चला गावाला जाऊन हे करावं म्हणून आज केलं आहे. गावाला आलो आहे आणि ही डांब्याची भाजी, डांबे किंवा शेवग्याच्या शेंगा म्हणतात यांना, ह्याची भाजी नाही खाल्ली तर कसं. तर आज भाजी पण शेवग्याची शेंगाची आणि डाळीमध्ये पण मी ह्या शेंगा टाकणार आहेत. तर त्या अशा सोलून घ्यायच्या. एकीकडे मी भाजीसाठी कांदा कोंबत घातला आणि दुसरीकडे थोड्याशा शेंगा धुवून घेतल्या आणि त्या उकडत लावल्या आहेत. त्या मग डाळीमध्ये मी टाकून घेणार. पुरणासाठी लावलेली डाळ छान शिजली आहे. ती मी चाळणीवर टाकली, त्याच्यामुळे पाणी खाली निथळून गेलं. आणि आता पुरण करण्यासाठी गूळ चिरून घेतला आहे. तर जेवढं पुरण तेवढंच गूळ घेऊन मी पुरण करण्यासाठी पातेल्यामध्ये डाळ टाकून घेतली आहे. तर ही डाळ जर छान शिजली आहे तर ती तुम्ही तिथेच आधी बारीक करून घेतली आणि मग गूळ टाकलात तरी चालेल. पण मी हे एकत्र केलं आणि मग आता हे मिक्स करताना चमच्याने मी पुरण बारीक करून घेतलं आहे. पुरण करतानाची टीप अशी आहे की जर तुम्ही चण्याची डाळ आधी अर्धा तास भिजत घातली आणि मग ती कुकरला लावली तर ती उत्तम शिजते. मग ती बारीक करून घ्यायची आणि मग त्यात गूळ ॲड करून पुरण करून घ्यायचं. त्यामुळे पुरण यंत्राची किंवा पाटा वरवंट्याची गरज लागत नाही. तसं मी सुद्धा पुरण तिथे चमच्याने दाबून घेतल्यामुळे मला सुद्धा पुरण यंत्राची गरज लागली नाही. हे पीठ बघा किती मस्त नरम झालं आहे आणि ते ताणलं जातं आहे. कटाच्या आमटीसाठी आधी काढली होती ती डाळ, त्याच्यामध्ये थोडंसं वाटप आणि थोडं पुरण असं घेतलं आणि मग लसूण, हिंग आणि कढीपत्त्यावर मी फोडणी केली आहे कटाच्या आमटीला आणि त्यात हळद, मसाला, मीठ आणि गरम मसाला टाकला आहे आणि वरतून कोथिंबीर पेरली आहे. आता पुरणपोळी करण्यासाठी पिठाची मी वाटी बनवून घेतली आणि जी वाटी बनवून घेतली होती त्याच्या डबल असा पुरणाचा गोळा घ्यायचा. माझं पुरण पण बघा मस्त घट्ट असं झालेलं आहे आणि हे असं दाबत दाबत वर यायचं. आणि इथे एक टीप आहे की पोळी लगेचच लाटायची नाही. हा जो आपण पुरण घालून ओंडा करून घेतला आहे तो हाताने पहिला थोडा चेपून घ्यायचा आणि मग पुरणपोळी लाटून घ्यायची. अशी छान पुरणपोळी वरतून तूप लावून गरम गरम खायला द्यायची. मी मळलेल्या ह्या पिठाच्या ह्या साईजच्या 7
पुरणपोळ्या झाल्या होत्या. आम्ही दोघेच, त्याच्यामुळे त्या पुरल्या. तर पूर्ण देवांचा नैवेद्य, डाळ, भात, डाळीमध्ये शेंगा टाकल्या होत्या, शेंगा बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पुरणपोळी आणि कांद्याची भजी. दुपारी गावकरी एकत्र जमले, देवांना पेटीतून बाहेर काढलं आणि पंचामृताने अभिषेक करून त्यांना पालखीत बसवलं. संध्याकाळी देवांची विधिवत पूजा झाली. झोलाई, केदार, भैरी आणि वाघजाई असे आमच्या देवांचे नाव आहे. जसजशी रात्र झाली तसतसं आमचं घर गावकऱ्यांनी भरून गेलं. भजनाचा गजर सुरू झाला आणि गावकऱ्यांसाठी चहा बनवला आणि मग तो सर्वांना दिला. यानंतर सगळे मिळून देवांची पालखी घेऊन होळी पेटवायला निघालो. सर्व गाव होळीभोवती फिरलं. ढोल ताशांच्या आणि जयघोषात देवांना नाचवलं. सगळे गावकरी होळीभोवती फिरले आणि मग होळी पेटवली. तुमच्या गावात होळी कशी साजरी होते नक्की सांगा.